तर एअर इंडियाच्या विमानात समस्या असल्याचं आढळून आलं आणि त्यानंतर टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या या विमानाचं कोलकात्यात इमर्जन्सी लँडिंग देखील करण्यात आलं। टोकियोच्या हानेडा विमानतळावरून दिल्लीला येत असलेल्या एअर इंडियाच्या AI-357 या विमानाचं कोलकात्यात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय। कॅबिनमध्ये गरमी जाणवू लागल्याने सुरक्षितता लक्षात घेत पायलटने हे विमान कोलकात्याकडे वळवण्याचा निर्णय घेतला। हे विमान बोईंग 787 ड्रीमलाइन होतं। एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनानुसार संबंधित विमान कोलकाता येथे सुरक्षितपणे उतरवण्यात आलंय आणि त्याची तपासणी देखील केली जाते। याशिवाय प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची मदत देखील केली जाते। तर प्रवाशांना दिल्लीला पोहोचवण्यासाठी ही पर्यायी व्यवस्था करण्यात येते। एअर इंडियाने याबद्दलचं स्पष्टीकरण दिलंय। तर कोलकात्यात विमानाचं इमर्जन्सी लँडिंग झालेलं आहे। या विमानात समस्या आढळल्यामुळे हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। टोकियोहून हे विमान दिल्लीला जात होतं आणि याच दरम्यान काही समस्या, काही त्रुटी या विमानात आढळल्या। कॅबिनमध्ये गरमी जाणवू लागली आणि त्यामुळे पायलटने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। या विमानाचं कोलकात्यात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।